नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मी थंबनेलमध्ये असं म्हटलंय की हे भाजपमधलं धक्कातंत्र आहे आणि खाली मी असं म्हटलंय शीर्षकामध्ये की हे भाजपमध्येच होऊ शकतं. अर्थात माझं पुन्हा हे सांगणं आहे की ज्यांना राष्ट्रीय राजकारणाचा अंदाज घ्यायचा आहे किंवा ज्यांना आपला प्रतिस्पर्धी कोड आहे याचं आकलन करायचं असेल तर त्यांना भाजपचं राजकारण समजून घ्यायला हवं. भाजपच्या 2014 नंतरच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय असेल तर तो धक्कातंत्राचा आहे. किती नावं चर्चेत होती यावेळेला राज्यसभा सदस्य पदासाठी, पण कोणालाही कल्पना नसताना माया इवनाते ज्या 15 डिसेंबर 2007 ते 26 डिसेंबर 2009 पर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या महापौर होत्या आणि आता त्या वॉर्ड क्रमांक 16 मधनं नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. असं म्हणतात की त्यांचा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा स्नेह आहे, कारण ते स्वतः आदिवासी समाजाचे आहेतच, पण त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरती आदिवासी बांधवांसाठीचं जे ट्रिब्युनल आहे, मंडळ आहे, त्याच्या त्या सदस्य होत्या की ज्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. आता त्या सदस्य नव्हत्या, आता त्या नागपूर महानगरपालिकेत वॉर्ड क्रमांक 16 निवडून आले. म्हणजे महापौर, पुन्हा नगरसेवक आणि आता थेट त्या खासदार बनतील. त्या आदिवासी नेत्या आहेत, याबरोबर त्यांनी पक्ष संघटनेमध्ये नागपूर शहरात काम केलेलं आहे, वेगळी पदं त्यांनी उपभोगलेली आहेत आणि त्याच्या जबाबदारीतनं त्यांनी पक्षासाठी कामही केलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की भाजपमध्येच हे का होऊ शकतं, कारण भाजपला हा संदेश दरवेळेला द्यायचा असतो की जे लोक पक्ष संघटनेमधनं काम करतात त्यांच्याकडे पक्षाचं लक्ष असतं. आणि म्हणूनच आपण बघतोय की 2019 ते पुढची 2.5 वर्ष भाजप हा सत्तेत असताना सुद्धा फारशी पक्षामध्ये खळखळ झाली नाही, कुणी नाराज आहे असं दिसलं नाही, किंवा पक्षामध्ये संधी मिळाल्यानंतर सुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते झालं. पण इतर वेळेला पक्षशिस्त नावाचा जो काही प्रकार असतो तो मूळचे जे भाजपई आहेत, जे संघ विचारधारेचे आहेत, ते लोक फारशी खळखळ करत नाहीत. त्याचं कारण हे आहे की त्यांना माहिती असतं की पक्ष आपल्याकडे बघतोय. आता हे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं आलं असं म्हणतात आणि आदिवासी, ओबीसी, मराठा आणि दलित हे कॉम्बिनेशन किती व्यवस्थितपणे भाजपनं हाताळलंय हे आपल्याला लक्षात येतं. माया इवनाते यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल शोधाशोध करताना सुद्धा बऱ्याच जणांना कळलं नाही की माया इवनाते यांचं पॉलिटिकल काय आहे संदर्भ. जसं नांदेडमधनं लिंगायत समाजाच्या एका सदस्याला, जे डॉक्टर आहेत, त्यांना राज्यसभेवरती संधी देत असताना पक्षानं असाच विचार केला होता. आणि माझ्या मते हे सगळं करत असताना रामराव वडकुते सारख्या धनगर समाजाच्या सदस्याला, हे जे मूळचे हिंगोलीचे आहेत, परभणीमध्ये राहतात, की ज्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला महादेव जानकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातनं लोकसभेची निवडणूक लढवली होती, तेव्हाच ते जे गणित आहे मराठवाड्यातलं, की मराठवाड्यामध्ये एक अनरेस्ट आहे, ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे, तर आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे असं सांगणाऱ्या श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका अर्थाने रामराव वडकुते यांनी आपली विधान परिषदेचं सदस्यत्व, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवारांच्या जवळ होते, त्यांना शेळी मेंढी महामंडळाचं अध्यक्षपद पण देण्यात आलं होतं आणि विधान परिषदेची संधी दिली होती. पण भाजपमध्ये येत असताना त्यांनी विधान परिषद ती उर्वरित कालखंड सोडला आणि ते भाजपमध्ये आले. त्याच्यानंतर दीर्घकाळ ते शांततेत काम करत राहिले. म्हणजे इथे संदेश काय, तिकडे संदेश. माया इवनातेच्या संदर्भात पक्षात आलात, पक्षात आहात, पक्षासाठी काम करताय, तुमचा सन्मान. पक्षात आलात, फार किरकिर केली नाही, शांतपणे काम करत राहिलात, तुमचा सन्मान. अर्थात ओबीसीचं गणिती, कारण आता तर लक्षात असं येत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओबीसी समाज हा भाजपकडे येतो. त्यांचा जो आधीचा माधव पॅटर्न आहे त्याच्यात आणखी मायक्रो ओबीसी पण त्यांच्याशी जोडले जातात. त्यामुळं ते एक गणित इथे त्यांनी साधलं. पुन्हा सत्तेचं गणित साधलं की ज्या परभणी जिल्ह्यामध्ये खासदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एक आमदार आणि आता महापौर सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा झालेला आहे, तर अशा वेळेला तो एक बॅलन्स साधायचा होता. तो बॅलन्स त्यांनी साधला. अर्थात वडकुते यांचा अशा खुल्या राजकारणापेक्षा पक्ष संघटनात्मक पातळीवरती फार उपयोग होऊ शकतो. माझ्या मते मी रामदास आठवले यांचं जे विश्लेषण करणार आहे ते जरा वेगळ्याच अर्थाने करणार आहे. पण विनोद तावडे यांच्याबद्दल पुन्हा तोच पक्षाने संदेश दिला की विनोद तावडे यांच्याबरोबर काही लोक असे होते जे राष्ट्रीय राजकारणामध्ये गेले. आता पंकजा मुंडे यांचं उदाहरण आपण बघू. त्यांना मध्य प्रदेशचं प्रभारी करण्यात आलं होतं, पण त्यांनी अपेक्षा एवढी कामगिरी बजावली का?
तर पक्ष संघटनेमधल्या मंडळींना तुम्ही विचाराल तर ते फारसे समाधानी नव्हते पंकजा मुंडे यांच्याबद्दल. पण विनोद तावडे यांना तिकीट नाकारल्यानंतर म्हणजे तिथे त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय फार काही सख्य नव्हतं असं म्हणतात, आणि म्हणून त्यांचं तिकीट तेवढं 2019च्या विधानसभा निवडणुकीत कापलं गेलं हे खूप आश्चर्यकारक होतं. आणि मग त्याच्यानंतर विनोद तावडे हे पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय न होता त्यांनी शांतपणे दिल्लीची वाट धरली आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये, कारण संघ वर्तुळातनं विद्यार्थी चळवळीतनं आलेला नेता, त्याला माहिती आहे की पक्ष संघटनेमध्ये कमी बोलणं आणि अधिक काम करणं हे जास्त फायद्याचं आहे. मग त्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये उत्तम कामगिरी केली. बिहारमध्ये 2 वेळेला त्यांनी बिहारमध्ये सरकार जे काही आलं भाजपचं ते आणण्यामध्ये की आपल्या स्वतःचा वाटा उचलला. आता त्यांच्याकडे मला वाटतं बिहारची पण बंगालची पण जबाबदारी दिलेली आहे. सो अशा विनोद तावडे यांनी पक्ष संघटनेसाठी शांततेत काम करणं, गरज पडेल तेव्हा महाराष्ट्रात येणं, महाराष्ट्राच्या निवडणुकीचं आकलन करणं, देश पातळीवरती जाऊन देशाच्या राजकारणाचा आढावा घेणं, त्याचे अंदाज बांधणं, आणि मग नवीन सरकार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष देत असताना त्यांच्या इनपुटचा काही ना काहीतरी पक्षाला उपयोग झालाच असेल. सो विनोद तावडे यांचं तशा अर्थाने मी त्याला पुनर्वसन वगैरे म्हणणार नाही, कारण पक्षीय पातळीवरती ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतच होते, पण ज्याला संसदीय राजकारणातलं पुनर्वसन आपण म्हणू ते झालेलं आहे. आणि हेच भाजपमध्ये होतं. मला जे सांगायचं होतं की भाजपमध्ये कास्ट अरिथमॅटिक, महिला नेतृत्वाला संधी, जे काम करतायत ते कमी बोलतात, पक्ष संघटनेची शिस्त पाळतात, त्यांना संदेश, असं सगळं झालं. आणि आता रामदास आठवले यांचं खरोखरच कौतुक आहे. मी प्रकाश आंबेडकर यांना किमान 3-4 वेळेला तर असं म्हटलं असेल खाजगीमध्ये आणि प्रत्यक्षात कॅमेऱ्यासमोर सुद्धा, की रामदास आठवले हे असे एकमेव दलित नेते मला दिसत आहेत की जे लौकिक अर्थानं राजकारणात सत्तेची पदं म्हणून सर्वात यशस्वी झालेले आहेत. म्हणजे कुणी त्याला असंही म्हणेल की हा मायावतीचा पॅटर्न आहे की लढा, संघर्ष करा वगैरे आणि नंतर सत्तेत राहा. रामदास आठवले हे श्री शरद पवार यांच्यापासून ते श्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सगळ्यांच्या गळ्यातले ताईत आहेत. म्हणजे त्यांचं राजकीय कर्तृत्व काय असं जर कोणी विचाराल तर त्यांच्या मागं दलित समाज आहे, काही प्रमाणातच आहे. इंटेलेक्च्युअल तुम्ही तुलनाच करू शकत नाही प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांची. पण रामदास आठवले हे आजही महाराष्ट्रात कुठे काहीही घडलं दलित बांधवांच्या संदर्भात तर ते जातीनं तिथं हजर असतात. मी खूप गेली 25-1 वर्ष बघतोय की रामदास आठवले हे सतत अशा दलित बांधवांच्या घरी जातात की जिथं आपल्याला वाटतं की नेता तिथं पोहोचला पाहिजे, ते पोहोचतात. सो रामदास आठवले यांचं राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण हे भाजपला पूरक आहे. तर अत्यंत छोट्या, त्यांच्या दृष्टीने एनडीएच्या घटक पक्ष म्हणून अत्यंत छोटा घटक पक्ष, पण त्याला आम्ही सदस्यत्व दिलं. त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद ठेवलेलं आहे, जे अत्यंत महत्वाचं मंत्रिपद आहे. तो न्यूसेन्स व्हॅल्यू रामदास आठवले यांचा फार कमी दिसतोय. राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात एक संदेश देऊन झाला, मित्र पक्षाला एक संदेश देऊन झाला, रामदास आठवलेंचंही समाधान झालं, मग इथं महाराष्ट्रातल्या दलित बांधवांना एक संदेश देऊन झाला. आणि या संदेश देवाणघेवाणीच्या प्रकारामध्ये रामदास आठवले हे पुन्हा एकदा दलित चळवळीतले सर्वात यशस्वी राजकारणी कसे झालेत हे आपल्या लक्षात येते. ठीक आहे, त्यांच्या चारोळ्या, त्यांचा एकूण आविर्भाव, त्याच्याबद्दल होणारी टिंगल टवाळी वगैरे हे जरी गृहीत धरलं तरी सत्तेच्या राजकारणामध्ये आज तरी महाराष्ट्रामध्ये, अगदी स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुद्धा रामदास आठवले यांच्या एवढा यशस्वी नेता कोणी आहे का हो? जर तुम्हाला कोणी माहिती असेल तर जरा मला तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि मी जो मुद्दा म्हटला होता तो भाजपच्या राजकारणाचा, भाजप ज्या पद्धतीचं राजकारण अशा छोट्या छोट्या गोष्टींना संदेश देण्याच्या पातळीपर्यंत करत असतं, तर ते राजकारण समजून घेतल्याशिवाय तुम्हाला हे नाही लक्षात येणार की भाजपसारख्या पक्षाबरोबर जी काही ज्या राजकीय पक्षांची लढाई सुरू आहे ती लढाई कुठल्या पातळीची आहे. थांबूया. थँक्यू.